नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण शेवग्याचा रस्सा पण बनवणार आहे आणि फ्राय पण. तर हा रस्सा बनवायचा म्हणून आपण वाटून काढले बघा. इथं मी कापले 2 कांदे मीडियम साईजचे. ते कांदे आपण तळून घेणार आहे छान तेलामध्ये, त्यांना गुलाबी रंग येईपर्यंत. त्याच्यानंतर मी घेतलं होतं इथं खोबरं. तर खोबऱ्याची एक आपण अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलेलं, ते पण तळून घेतले मी. आणि ती घेतली चणे. तर हे आपण हरभरे असतात किंवा चणे असतात त्याचे फुटाणे केले बघा, तेलामध्ये टाकून. हे हरभरे तेलात टाकले की त्याचे फुटाणे होतात किंवा चणे होतात. आणि हे थोडंसं आलं घेतलं आपण, आणि ती कोथिंबीर कापून घेऊन घेतली. हे वाटण आपल्याला करायचं. पण छान आता काळ्या मसाल्यातला वाटणाचा रस्सा बनवून पण काढले. तर हा कांदा गुलाबी रंगावर परतला की त्याचं वाटण करून घे. काय आपण बनवले आहे चिकन ग्रेव्ही. छान मसाला चिकन झालेले आपलं, एकदम मसाला आपण वाटून टाकलेला त्याला. आणि हे पण बनवला आहे चिकन रस्सा. किती सुंदर तरी आली त्याला. आपला काळ्या मसाल्यातला हा चिकन रस्सा आहे बघा. आपलं हे कालवण आता खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तर आपण ते वाढून घेऊया. खूपच छान ते झाले, पाहू शकता तुम्ही. रोज ऑफिसला जायचं असतं, तर एखादी सुट्टी असतं तर तेव्हा आपण आपल्या मुलांसाठी घरच्यांसाठी बनवू शकतो. तर सोपं असते आणि मी एकदम डिटेल्समध्ये रेसिपी टाकते, तर तुम्ही अगदी सहज बनवू शकाल. एवढे सुंदर आपले हे रस्सा झाले का दिसते ते. तुम्ही सांगाल तसं फक्त बनवा, खाणारे अगदी आवडीने खाते. मोठ्यांचा खेकड्यांचा. तर पहा किती सुंदर दिसते ते. त्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींना. खुश राहा, आनंदी राहा, एन्जॉय करा.